राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. सायबर क्राईम्स हे नुसते आपल्या दारापर्यंत येऊन थांबले नाहीयेत, तर खिशातल्या स्मार्टफोनमुळे शब्दशः एका क्लिकवर आलेत. ऑनलाईन विश्वातल्या या स्मार्ट चोरांचा सामना कसा करायचा, हा प्रश्न आज प्रत्येकाला भेडसावतोय. राजहंस प्रकाशनाचं सायबर अटॅक हे नवीन पुस्तक सायबर क्राईमचं अस्पर्श आणि थरारक असं विश्व उलगडतं. या अनोख्या पुस्तकाची ओळख आपण या एपिसोडमध्ये करून घेणार आहोत. राजहंसी मोहोर या नवीन पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. डॉक्टर संजय तुंगार आणि सुधीर साबळे लिखित सायबर अटॅक या पुस्तकाची ओळख या एपिसोडमध्ये आपण करून घेणार आहोत. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर तुंगार आणि साबळे हे दोघंही आपल्या सोबत आहेत. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर संजय तुंगार हे पोलीस निरीक्षक असून सायबर क्राईम हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. गेल्या 15 वर्षांपासून अधिक काळ ते या विषयात काम करतायत. महाराष्ट्रासह बाकीची राज्य बाहेरची आणि याबरोबरच युनायटेड नेशन्स सोबतही त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. तर सुधीर साबळे हे पत्रकार आणि लेखक आहेत. तसंच या पुस्तकातील काही निवडक भागांचं वाचन करण्यासाठी पॉडकास्टर, निवेदक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट सचिन पंडित हे देखील आपल्यासोबत आहेत. आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. तुंगार सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे की सायबर क्राईम्स हा आता काही नवीन प्रकार राहिलेला नाहीये, पण तरीही कळतंय पण वळत नाहीये, अशीच नागरिकांची स्थिती आहे का, आणि यामागे नेमकी कारणं काय आहेत? याच्यामध्ये मला असं वाटतं की सायबर स्पेसमध्ये आपण वावरताना आपल्या मेंदूला ते ट्रेनिंग दिलेलं नाही की ऑफलाईन वावरताना आपण कसं विश्वास ठेवायचा, कोणते धोके आहेत हे आपल्याला कळतं. त्याच्यासाठी आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं असतं. समोरच्याची हावभाव, बॉडी लँग्वेज, त्याचं टोन, त्याचं बसणं, उठणं, बघणं, याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा. पण सायबर स्पेसमध्ये मात्र तसं काही नसतं. तिथं बिनचेहऱ्याच्या जगाशी आपण इंटरॅक्ट करत असतो. समोर मशीन आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, लहान आहे का मोठा आहे, तो पोलीस आहे का एक्सपर्ट आहे, हे काहीही माहिती नसताना आपल्याला जे ऑफलाईन ट्रेनिंग आहे आपल्या मेंदूला, त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुभवावर, त्या नॉलेजवर आपण ऑनलाईन जगतामध्ये सायबर स्पेसमध्ये डील करायला जातो आणि तिथे फसवणूक होते. मुख्य म्हणजे आपल्याला कुठे विश्वास ठेवावा हे कळत नाही. मोह, भीती हे सगळे फॅक्टर्स आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की सायबर स्पेसमध्ये आपल्याला एटिकेट्स माहीत नाही, नेटिकेट्स माहीत नाहीत, आपल्याला त्या क्षेत्रामध्ये धोके कळत नाहीत आणि आपण तिथे डीलिंग करायला जातो आणि तिथे सगळी गडबड सुरू होते. अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. साबळे सर, तुम्ही काय सांगाल? सायबर स्पेसमध्ये जसं सरांनी म्हटलं की आपल्याला एटिकेट्स माहीत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकार होतात. पण मुळामध्ये सायबरमध्ये जे काही गुन्हे घडतात किंवा चुकून एखादा फोन येतो आणि फोनवरती सांगितलं जातं की मी बँकेतून बोलतोय आणि तुमचं KYC अपडेट करायचं आहे. पण आपणच त्या समोरच्या व्यक्तीच्या खरं तो बँकेतून बोलतोय याच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि त्याला सगळी माहिती सांगतो. तर ज्यावेळेस असे अनोळखी फोन येतात त्यावेळेस पहिलं तुम्हालाच तुमचं संशय यायला पाहिजे की आपल्याला आलेला फोन हा खरंच तिथून आलेला आहे का? किंवा आपल्याला जे अशा पद्धतीचे फोन येतात किंवा आपला अशा पद्धतीने कुणी संपर्क साधतं त्यावेळेस हे खरोखरच घडतंय का? पण त्यावेळेस आपण त्या एका वेगळ्या ट्रान्समध्ये असतो आणि आपण खरोखरच आपल्याला समोरचा माणूस जे सांगतोय ते खरं वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो आणि मग आपणच आपली फसवणूक करून घेतो. म्हणजे सायबर क्राईममध्ये जे काही फसवणूक होती ती आपणच आपल्यासाठी उघडून दिलेलं दार आणि तिथनंच चोराला करून दिलेली वाट असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. बरोबर. म्हणजे प्रत्येक अनोळखी कॉल हा आधी आपण तपासून बघितला पाहिजे, त्याची विश्वासार्हता तपासून बघितली पाहिजे. त्याच्यात काय आहे, म्हणजे मी जर तुम्हाला ऑफलाईन सांगितलं माझं नाव डॉक्टर संजय तुंगार आहे, मी डॉक्टर आहे, मी आता पोलीस ऑफिसर आहे, आणि इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला कोणीतरी सांगितलं की त्या व्यक्तीने तुम्हाला डॉक्टरही सांगितलं का? अहो, ते डॉक्टर वगैरे काही नाही, ते सगळ्यांना असंच सांगतात. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे, आपण तर विश्वास ठेवून बसलो होतो त्यांच्यावर, आपल्याला बघताना तर सभ्य माणूस वाटला.
नंतर तुम्ही शंका घेऊन मग माझ्याकडे म्हणजे तुम्ही बाय डिफॉल्ट विश्वास ठेवणारा आपला मेंदू आहे. बरोबर. हम्म, हम्म, हम्म. ऑनलाईन तुम्हाला बाय डिफॉल्ट अविश्वास ठेवायला शिकलं पाहिजे राईट. आणि म्हणजे व्हेरीफाय झाल्यानंतर ते विश्वास पात्र होतं. हम्म, ऑफलाईन आपण बाय डिफॉल्ट विश्वास ठेवतो आणि व्हेरीफाय झालं किंवा संशय आला तर मग आपण त्याच्यावर अविश्वास दाखवतो. तर हा जो फरक आहे की ऑनलाईन तुम्हाला बाय डिफॉल्ट अविश्वास ठेवा की त्याच्यावर सगळं तुमच्या स्क्रीनवर व्हॉट्सॲप नंबर दिसतोय, डीपी दिसतोय म्हणून हा ऑफिसरच असेल, ही समोरची व्यक्ती असेल. मला आवाज त्यांच्यासारखाच वाटला. आता तर ते नवीन फ्रॉड जे आले त्याच्यामध्ये तुमच्याच मुलाच्या बायकोचा आवाज हो, AI ने हे देतात. करून. बरोबर, बरोबर, एआयचा वापर करून काही करता येऊ शकतं. बरोबर. तर हे आपल्या मेंदूला शिकवणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. नवीन पिढीला किमान हे थोडं तरी समजतं, ऐकून माहिती असतं. त्यांच्या आयुष्यामध्ये जरी आलं नसेल तरी ते त्या टेक्नॉलॉजीला यूज टू आहेत. पण ज्यांनी कधीच कॉम्प्युटर बघितला नाही, मोबाईल बघितला नाही, सायबर स्पेसमध्ये नवीन आहेत, त्यांना हे फार नवीन आणि अविश्वसनीय जग आहे. याच्यावर असं कसं होऊ शकतं? अहो, ते माझ्या समोर स्क्रीनवर दिसत होते. हम्म, हम्म. त्यांचा आवाज मी ओळखतो. त्यांचा बरोबर. नंबर मला माहिती, त्यांचा फोटो होता. तीच व्यक्ती बोलत होती. असं खरं वाटणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. नवीन लोकांपेक्षाही ज्यांच्याकडे आता सायबर क्राईममध्ये किंवा कुठल्याही क्राईममध्ये काय सगळ्यात मोटिव्ज काय असतात? बाई, बाटली, पैसा. रमारमी किंवा 3W जे आहेत, माइंड, बरोबर. वुमन, वेल्थ, याच्यासाठी क्राईम होतो. आणि हा क्राईम करण्यासाठी जे विक्टीम आहेत हे कोण आहेत? ज्यांच्याकडे पैसा आहे. असे सगळे लोकं 25-30च्या वयापेक्षा मोठे आहेत आणि त्यांना ही टेक्नॉलॉजी काहीच माहीत नाही. त्यामुळे ज्यांना टेक्नॉलॉजी माहिती आहे ते व्हिक्टीम बनत नाहीत आणि त्यांच्याकडे पैसाही नाही. आणि ज्यांना गुन्हेगार व्हिक्टीम करता आहेत ते मात्र ह्या क्षेत्रामध्ये एकदमच बालवाडीत आहेत. बरोबर. त्यामुळे गुन्हेगारांना एक दुसरा गैरसमज असा असतो लोकांना की सायबर क्रिमिनल हे फार हुशार, चाणाक्ष आणि फार टेक्नोसेव्ही आहेत. ॲक्च्युली तसं काही असायची गरजच नाही. आपले व्हिक्टीम हे इतके व्हिक्टीम व्हायला उतावळे आहेत किंवा इतके सहज बळी पडतायत की त्यासाठी एक्सपर्ट असायची गरज नाही. तुम्ही कोणालाही फोन करा आणि सांगा की तुला लॉटरी लागली आहे, तरी तो सहज पैसे विश्वास देतोय. ठेवतोय. तुम्ही सर बोलताय ना, व्हिक्टीम हे सहज बळी पडतायत. तर याचंच सगळी प्रकरणं या पुस्तकामध्ये तुम्ही दोघांनी मांडलेली आहेत अगदी सविस्तर. तर त्यातलाच तुमच्यावर एक गुन्हा दाखल झालाय. असं एक सध्या खूप ट्रेंडिंग एक फ्रॉड दिसतोय सायबर क्राईमचा. तर तो आता आपण ऐकूया. रामभाऊ वाघ हे राज्य सरकारच्या एका खात्यामधून निवृत्त झाले होते. सोमवारची दुपार होती. घराचा दरवाजा उघडून ते गाडीकडे निघाले तेव्हा त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. रामभाऊंना आलेला तो फोन अनोळखी नंबरवरनं आलेला होता. काही कामाचा फोन असेल म्हणून त्यांनी तो उचलला. तेव्हा समोरची व्यक्ती त्यांना म्हणाली, तुमच्या मोबाईल नंबरवरून अनेक प्रकारच्या जाहिराती अनेक लोकांना पाठवल्या जात आहेत. तुम्ही त्या उत्पादनाचे बेकायदेशीरपणे मार्केटिंग करत आहात हे समोर आलंय. तेव्हा रामभाऊ म्हणाले, अहो, माझ्याकडे एकच मोबाईल नंबर आहे आणि अनेक वर्षांपासून तुम्ही वापरत आहे. त्यावरून असं काहीच केलं जात नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यावर, अहो साहेब, तुम्ही एक काम करा, तुम्हाला पोलीस अधिकारी, धर्माधिकारी यांचा नंबर पाठवतो, त्यांच्याबरोबर बोलून घ्या, नाहीतर तुमच्यावर या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल होईल. यामध्ये तुम्हाला लगेच अटक केली जाऊ शकते, लक्षात ठेवा. असं समोरची व्यक्ती रामभाऊंना सांगत होती. हा सगळा काय प्रकार सुरू आहे हे त्यांना समजत नव्हते. समोरची व्यक्ती खरं बोलत आहे असं समजून रामभाऊंची भीतीनं गाळण राहिली होती. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीनं त्यांना, तुम्ही फोन ठेवू नका, मी पोलीस अधिकारी, धर्माधिकारी साहेबांना कॉन्फरन्स कॉलवर घेतो, असं सांगितलं. धर्माधिकारी साहेब फोनवर बोलत असताना त्यांनी रामभाऊंना त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख अशी माहिती विचारली. फोनवर बोलणारे ते साहेब हे आवाज लावून बोलत होते. त्यामुळे रामभाऊ घाबरून गेले होते. तुमच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 8 तक्रारी आहेत. पोलीस तुमचा शोध घेत आहेत. त्यांच्या रडारवर तुम्ही आहात. त्यामुळे तुम्ही मला या फोनवर संपर्क साधू नका. सगळे फोन रेकॉर्ड होतात हे लक्षात ठेवा.
तुम्हाला जर यातून सही सलामत बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला माझा दुसरा नंबर व्हॉट्सॲपवर पाठवतो. त्यावर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क साधू शकता, असं सांगून त्यांनी फोन बंद केला. हा सगळा प्रकार रामभाऊंना अचंबित करणारा होता. त्यांची तहानभूक त्यामुळे हरवली होती. आपल्या नावानं नवीन सिम घेऊन हा उद्योग कसा झाला याचा विचार ते करत होते. आपल्याला या प्रकारामधून बाहेर पडायला हवं असा विचार करत असतानाच त्यांना व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरची व्यक्ती त्यांना, आपण अमित सिंग बोलत आहोत, मी वकील म्हणून काम करतो, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत माहिती आहे ना, तुम्हाला पत्ता पाठवलाय, त्या पोलीस स्टेशनला तुम्ही आला नाहीत म्हणून तुमच्यावर एक गुन्हा दाखल होणार आहे, तुम्ही पोलिसांना सहकार्य करत नाही म्हणून हे पाऊल उचलावं लागतंय, तुम्हाला माहिती देण्यासाठी फोन केला होता, असं सांगून तो फोन बंद झाला. त्याला 1 मिनिट होतं ना होतं तोच रामभाऊंना पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवर फोन आला. आपण पोलीस अधिकारी धर्माधिकारी बोलत आहोत, तुमचे प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्ही 40,000 रुपये तुम्हाला सांगतो त्या नंबरला ट्रान्सफर करा. तसे जर केले नाही तर तुमच्या घराचा पत्ता आहेच, त्याचे लोकेशन देखील माहिती आहे. पोलीस घरी येतील आणि पुढे ते अटक करतील आणि प्रकरण वाढेल. अर्थात तुम्ही ठरवा काय करायचं ते. रामभाऊंनी फोनवर सुरू असणारे हे प्रकरण घरात सांगितले तर आपली बदनामी होईल, नातेवाईक आपल्याबरोबर बोलणार नाहीत, समाज आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिल, म्हणून कोणाला सांगितलं नाही. आपणच एक पाऊल पुढे टाकू आणि यातून सुटका करून घेऊ असा विचार रामभाऊंनी करून त्यांनी दिलेल्या नंबरला 20,000 रुपये 2 वेळा ट्रान्सफर केले. रामभाऊ सरकारी नोकरीत होते, त्यामुळे त्यांना चांगली पेन्शन होती. नोकरीमधून ग्रॅज्युटीचे पैसे मिळाले होते, त्यामुळे पैसे गेले तरी चालेल, पण या प्रकरणातनं आपली सुटका होईल आणि कारवाई थांबेल असा विचार रामभाऊंनी केला होता. आता पैसे दिले म्हणजे प्रकरण निवळले असा त्यांचा समज झाला होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस निरीक्षक धर्माधिकारी यांचा फोन आला. तुमच्या त्या नंबरवरून आणखीन काही ठिकाणी बेकायदेशीरपणे मार्केटिंग करण्यात आलंय, त्यामध्ये तुमच्यावर बाहेरच्या राज्यात 12 गुन्हे नोंद असल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे तुम्ही नक्की अडचणीत येणार आहात असे त्यांना सांगितले. यावर भांबावलेल्या रामभाऊंनी यामधून बाहेर पडता येईल का, काय करता येईल ते बघा असं त्यांना विचारलं. त्यावर सगळे प्रकरण मिटवायचे असेल तर 5 लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यातले पोलीस येऊन अटक करू शकतात, हे विसरू नका असे रामभाऊंना सांगितले. रामभाऊंच्या नावानं जे फोन करण्यात आले त्यामध्ये त्यांचे नाव दिसत असणारा स्क्रीनशॉटचे फोटो देखील त्यांना व्हॉट्सअपवर आले होते. त्यानंतर रामभाऊंनी त्यांना 2 लाख रुपये दिले. पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार काहीतरी अजब दिसतोय म्हणून त्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्याचं त्यांनी ठरवलं. इंटरनेटवर त्यांनी सायबर तज्ज्ञ शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा एक मोबाईल नंबर सापडला. त्यावर त्यांनी फोन केला आणि आपल्याबाबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. त्यावर संदीप जी असे नाव असणारा तो तज्ज्ञ रामभाऊंना म्हणाला, सर, तुम्ही उगाच पैसे दिलेत, यामधून मी तुम्हाला सही सलामत बाहेर काढू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला येणारा हा खर्च 11 लाख रुपये इतका असू शकतो. माझी कोलकात्यामध्ये सायबर सुरक्षा देणारी कंपनी आहे, तुम्हाला त्याची लिंक पाठवतो असं सांगून त्यानं रामभाऊंना ती पाठवली. रामभाऊंना आपण ज्या सायबर तज्ज्ञाकडे काम दिले आहे त्यावर विश्वास बसला होता, म्हणून त्यांनी संदीपने दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरले. त्यानंतर रामभाऊंना येणारे फोन बंद झाले होते. 2 महिन्यांनी पुन्हा एकदा त्यांना फोन आला. तुमच्यावर असणाऱ्या 3 केसेस अजून बंद झालेल्या नाहीत, त्यासाठी 1 लाख रुपये द्यावे लागणार आहेत, अन्यथा पोलीस तुम्हाला अटक करतील. बघा, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. रामभाऊंना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला, म्हणून त्यांनी आत्तापर्यंत घडलेली हकीकत त्यांच्या मुलीला सांगितली. ते सगळे ऐकून तिच्या पायाखालची वाळूच सरकली होती. आपली बदनामी होईल या भीतीपोटी रामभाऊंनी घरात कुणालाही न सांगता त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून यामधून सुटका करून घेण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. रामभाऊंच्या मुलींनी या सगळ्या प्रकारची पोलिसात तक्रार केली. तेव्हा हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी त्याचा तपास केला तेव्हा ज्या नंबरवरून रामभाऊंना फोन आले होते ते दिल्लीच्या परिसरातील असल्याचे समोर आले होते. रामभाऊंनी पैसे ज्या बँकेत भरले होते
ते खाते फिरोजाबादमध्ये असल्याचे समोर आले होते. पोलिसांचे नाव पुढे करून रामभाऊंची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता. आपली बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी हा विषय घरात कोणाला सांगितला नव्हता. त्यामुळे त्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं आणि ते या प्रकाराला बळी पडले होते. फिशिंग, ऑनलाईन गेमिंग पासून ते प्रीपेड टास्क फ्रॉड आणि हनी ट्रॅपपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्सची माहिती, गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी या पुस्तकात तुम्ही दिली आहे. सध्या कोणत्या प्रकारचे गुन्हे हे जास्त प्रमाणात घडताना दिसत आहेत? आता व्हॉइस फिशिंग जे आहेत हे प्रकार खूप जास्त आहेत. म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या मोडस ऑपरेंडी बघितलं, मोडस ऑपरेंडी म्हणजे गुन्हा करण्याची पद्धत. तर सध्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांमध्ये गुन्हेगार फोन करतात आणि त्याच्यावरून कोणती तरी आयडेंटिटी घेऊन समोरच्या व्यक्तीला एक तर QR कोड स्कॅन करायला लावतात किंवा ॲप इन्स्टॉल करायला लावतात किंवा एखाद्या लिंकला ओपन करायला सांगतात. त्याच्याशिवाय OTP शेअर करायला सांगतात किंवा ₹1 पाठवा, आम्ही तुम्हाला ₹2 पाठवू. तुमचे गेलेले पैसे परत मिळवायचे असतील तर परत पैसे भरा. तुम्हाला जी काही मदत पाहिजे ती आम्ही देऊ, पण तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागतील. ॲडव्हान्स फी फ्रॉड म्हणतात. तर हे सगळ्या ज्या मोडस आहेत याच्यामध्ये व्हॉइस फिशिंग हा 80-90% गुन्हे हे व्हॉइस फिशिंगचे आहेत. आणि जे खरोखर टेक्निकल क्राईम म्हटले जातात किंवा स्टेट स्पॉन्सर क्राईम म्हटले जातात, ज्याच्यामध्ये त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक इन्व्हॉल्व आहेत, असे क्राईम तुलनात्मक कमी आहेत. आपल्या सर्वसामान्य लोकांना जे फ्रॉडचा संबंध येतो, सायबर क्राईमशी संबंध येतो, ते व्हॉइस फिशिंगचा आणि ट्रस्ट फ्रॉडचा जास्त आहे. म्हणजे तुम्हाला ते विश्वास ठेवायला भाग पाडतात. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवा, तुम्हाला पैसे डबल होतील, तुम्ही अडचणीत आलेले आहात, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. टू गुड टू बी ट्रू, म्हणजे असं झालं तर काय मजा येईल, हा जो फॅक्टर असतो प्रत्येकाच्या मनामध्ये, आयुष्यामध्ये, की तुम्हाला सर्व काही मिळेल. पण ह्या पणच सगळ्यात महत्त्वाचा असतो, की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला म्हणतात तुम्हाला सगळं काही मिळेल, पण तुम्ही आम्हाला पहिले पैसे द्या, पहिले पैसे द्या. ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगार तुम्हाला पैसे मागतोय तिथे तरी किमान संशय व्यक्त करायला आपण शिकलं पाहिजे. तिथे तरी किमान आपण म्हणजे सावध सर, राहायला मला पाहिजे. तेच झालं म्हणजे पुस्तक वाचताना, की एवढ्या मोठमोठ्या रकमा म्हणजे 10 लाख काय 20 लाख काय लोक इतक्या सहजपणे ट्रान्सफर करतात गुन्हेगारांवर विश्वास ठेवून. तर हे खरं शॉकिंग आहे खूप. खरंय. आता मेट्रोमोनियल फ्रॉडचे बघा, काहीतरी 2-3 दिवसाची ओळख असते. कोणीतरी स्पेनमध्ये बसलेला फेसबुकवर येतो, मी डॉक्टर आहे, सांगतो तुझ्याशी लग्न करणार आहे, म्हणतो भारतात येणार आहे, मी डॉलरमध्ये कमाई करतो, मला आईवडील नाहीत, असेल तर आजारी आहेत. तर भारतीय मुलीला जसा आदर्श नवरा पाहिजे, म्हणजे त्याला माहेरचं कोणी नसावं, डॉलरमध्ये कमाई पाहिजे, तो पुण्यात येऊन स्थायिक होणारा पाहिजे, ते सगळं त्याच्याकडे असतं. आणि तो अट काय सांगतो, की तुम्ही पहिले मला पैसे द्या. आणि हे पहिले पैसे देण्यामध्ये महिला, मुली इतक्या मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत, की त्यांच्या खऱ्या नवऱ्याने किंवा होणाऱ्या नवऱ्याने पैसे मागितले तरी देणार नाहीत. इतके लाखो रुपये त्याला देत आहेत. एक पैसे दाम दुप्पट करून देतो. म्हणजे जे तुम्ही मगाशी म्हणलात, की टू गुड टू बी ट्रू, तर या प्रकारचे क्राईम्स हे खूप वाढत आहेत. तर त्या रिलेटेड एक दाम दुप्पट करून देतो पैसे. तर हे एक इंटरेस्टिंग प्रकरण आहे पुस्तकात. तर ते आपण ऐकूया. संदीप एका कंपनीत इंजिनियर होता. हुशार आणि सुस्थापित. तरुण होता. आधुनिक जगातली सगळी सुखसाधनं हात जोडून समोर उभी होती. या पिढीतल्या कोणाही तरुणाप्रमाणे तो व्हॉट्सॲप, टेलिग्राम, ट्विटर, फेसबुक या सगळ्यांचा वापर नियमितपणे करायचा. एकदा मित्रांबरोबर गप्पांचा फड रंगलेला असताना शेअर मार्केटविषयी चर्चा सुरू झाली. शेअर बाजाराचं आकर्षण कुणाला वाटत नाही. तिथे लोक रंकाचे राव होतात. थोडी जोखीम घेतली की माणूस झोपडीतून महालात जातो, हीच आपली कल्पना. तिथे संदीपच्या डोक्यात ठिणगी पडली. आपणही काही रक्कम बाजूला काढून शेअर्समध्ये गुंतवली पाहिजे, असं त्याच्या मनानं घेतलं. विचार तर पक्का झाला, पण यासाठी गाठायचं कुणाला?
आणि इथे सोशल मीडिया कामी आला. त्यानं टेलिग्रामवर कुणी ब्रोकर, सब ब्रोकर सापडतो का याचा शोध घ्यायला सुरुवात केली. एकीकडे शेअर बाजाराचा अभ्यासही सुरूच होता. दरम्यान टेलिग्रामवर त्याला एक सब ब्रोकरचा ग्रुप सापडला. हा ग्रुप शेअर बाजारात चांगला फायदा मिळवत होता. त्यातली तज्ज्ञ मंडळी देखील खूपच हुशार होती. त्यामुळे संदीपनं लगेच या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तो जॉईन झाला. त्यावर शेअर्समधून किती भरभराट होतीये याची माहिती येऊ लागली. संदीप मोहात पडला नसता तरच नवल. एका सब ब्रोकरच्या माध्यमातून तिथे गुंतवणूक करण्याचा निर्णय त्यानं घेतला. गुंतवणूक करण्याचे सर्व अधिकार संदीपनं त्या सब ब्रोकरला देऊन टाकले. त्या सब ब्रोकरनं एका वेबसाईटवर संदीपच्या नावानं एक अकाउंट तयार केलं. त्यात संदीपनं ब्रोकरच्या सांगण्यानुसार गुंतवणूक करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यानं 20,000 रुपये गुंतवले. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात त्याला आपल्या खात्यामध्ये 40,000 रुपये दिसू लागले. आपल्याला चांगला फायदा होतोय हे पाहून त्याला आनंद झाला. संदीपचा त्या ब्रोकरवरचा विश्वास वाढत चालला होता. इतका चांगला परतावा मिळत असेल तर थोडी रिस्क घेतली तर काय जातं, असा विचार करून त्यानं आता 2 लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. तेवढी गुंतवणूक केली तर भविष्यात किमान 20% तरी फायदा होईल अशी खात्री त्याला देण्यात आली होती. ही गुंतवणूक करून त्यानं 3 महिन्यांचा कालावधी उलटला आणि संदीपला आपल्या खात्यामध्ये 2 लाख रुपयांचे 4.5 लाख रुपये झाल्याचे दिसत होते. ही रक्कम पाहून तो भलताच खुश झाला. शेअर बाजारात आपण किती छप्परफाड कमाई करतो हे शुभवर्तमान त्यानं मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत पोचवलं आणि ते सगळेही बिनकष्टानं दामदुप्पट होत चाललेल्या या गुंतवणुकीच्या मोहात पडले. संदीपच्या सांगण्यावरून त्यांनीही या सब ब्रोकरकडे पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला आणि तेही इथे जोडले गेले. दरम्यान संदीपनं होती नव्हती ती सगळी शिल्लक रक्कम शेअर्समध्ये गुंतवून टाकली. त्याची गुंतवणूक आता 60 लाख रुपयांपर्यंत येऊन ठेपली होती. यावेळी त्याच्या खात्यात चक्क 1.5 कोटी रुपयांची रक्कम दिसत होती. आता संदीपला काही रकमेची गरज निर्माण झाली. तेव्हा संदीपनं त्या सब ब्रोकरला टेलिग्रामच्या ग्रुपवर त्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा ब्रोकरनं सांगितलं, तुम्हाला काही रक्कम काढायची असेल तर टॅक्स म्हणून 18 लाख रुपये आणि सब ब्रोकर सर्व्हिस फी म्हणून 33 लाख रुपये भरावे लागतील. ती रक्कम भरली तर 1.25 कोटीच्या आसपास रक्कम तुम्हाला काढता येईल. संदीपनं या प्रोसेसबद्दल नाराजी व्यक्त करत 33 लाख रुपये सब ब्रोकरनं दिलेल्या त्या खात्यामध्ये टाकले. संदीप पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा एक्सपर्ट चार्जेस आणि सॉफ्टवेअर फी पोटी 66 लाख रुपये द्यावी लागतील असं सब ब्रोकरनं सांगितलं. ही अव्वाच्या सव्वा रक्कम भरण्यास संदीपनं नकार दिला. संदीप सारखेच अनेक जण त्या टेलिग्राम चॅनलवर त्या सब ब्रोकरशी जोडले गेलेले होते. त्यांच्यापैकी कोणालाच बँकेतून पैसे काढता येत नव्हते. त्यांना अशीच टोपी लागली होती. वेबसाईटवर प्रत्येकाच्या खात्यात दिसत असणारी ती लाखो करोडची रक्कमही पूर्णपणे आभासी स्वरूपाची होती. हे पाहिल्यावर संदीपवर वज्राघातच झाला. आपली मोठी फसवणूक झाल्याची त्याला जाणीव झाली. संदीप ज्या सब ब्रोकर बरोबर व्यवहार करत होता त्याचं नाव, पत्ता काहीच माहीत नव्हतं. आता संदीपच्या बोलण्यावरून त्या ब्रोकरकडे गुंतवणूक केलेले त्याचे मित्र, नातेवाईक हेही त्याच्या विरोधात एकवटले. त्यांनी संदीपच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. आपणही फसवलं गेलो आहोत, आपली फसवणूकच झालीये हे पोलिसांना जीव तोडून सांगण्यापलीकडे आता संदीपच्या हातात काहीही राहिलेलं नाही. साबळे सर, तुमच्याकडे येतो. हे पुस्तक आहे ना, एकदा हातात घेतलं की खाली ठेवत नाही. म्हणजे विषय तांत्रिक असूनही तो साध्या सोप्या शब्दात मांडण्याचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार. हे तुम्ही लेखक म्हणून कसं साधलं? नाही, मुळामध्ये कसं आहे की हा विषय ज्याच्या आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत असतात, पण त्या इतक्या शॉर्ट असतात की त्याच्यामध्ये असा प्रकारचा गुन्हा झाला आणि अशा प्रकारची फसवणूक झाली आणि ते लोक वाचतात आणि सोडून देतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लिहिताना एक वेगळ्या प्रकारचं आव्हानच समोर होतं. म्हणजे त्या गोष्टीच्या मध्ये प्रत्येक गोष्ट लिहिताना त्याच्यामध्ये जाणं, म्हणजे आपल्या बाबतीत हे घडलेलं आहे असं करून त्याच्यामध्ये उतरणं आणि ते उतरल्यानंतर मग त्याच्यात मधले जे प्रसंग आहे ते रंगवत जाणं,
हे एक मोठं चॅलेंज होतं. एक गोष्ट साधारणपणे लिहिताना ती 3 ते 4 वेळा वेगवेगळ्या अँगलनी विचार करून, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास करून ती लिहिली गेलेली. म्हणून मग ती तू जे म्हणतोस, की एकदा हातात घेतलं की ठेवत नाही, ते कदाचित त्याच्यामुळे ते झालं असावं. वा. कथा म्हणजे तुम्ही पूर्वी बातमीदारी पण केलेली आहे, तर तुम्ही म्हणताय तो फरक अगदी बरोबर आहे, की बातमी लिहिताना तो गुन्हा फक्त कसा घडला एवढं ते वरवरचं वर्णन असतं. पण ॲक्चुअली याची कथा करताना त्या जो कोण व्हिक्टिम आहे, त्याच्या जागी आपण स्वतःला बघून ते कसं झालं असेल, हे सगळं हे करून आणि तुंगार साहेबांकडनं ते इनपुट्स घेऊन ते लिहिणं. अशा 40 गोष्टी या सगळ्या पुस्तकात आहेत. म्हणजे 40 वेळा व्हिक्टिम वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये व्हायला लागलेलं खरंच आहे. हे आणि मुळामध्ये ती जी गोष्ट आहे, म्हणजे तुंगार सरांनी जेव्हा सांगितली, की असं घडलं, तर ज्यावेळेस ते सांगायचे ना, की असं घडलं, त्यावेळेस ते व्हिज्युअलाइज करायला लागायचं. बरोबर. म्हणजे आता त्यांनी सांगितलं, की सपोज उत्तर प्रदेशमधलं फिरोजाबाद आहे. तर मग ते उत्तर प्रदेशातलं फिरोजाबाद आपल्याला डोळ्यासमोर उभं करायला लागायचं. मग तिथला कोणीतरी पिंकू नावाचा मुलगा आहे. तर तो पण आपल्याला तिथे कॅरेक्टर असं उभं करायला लागायचं. मग त्याने केलेला गुन्हा, मग ते घडलेलं प्रकार आणि त्याच्यामध्ये जाऊन स्वतः हे केल्यानंतर मग ते सगळं त्याला आकार येत गेला. वा. पत्रकारितेचं बॅकग्राऊंड आहेच, पण त्याचे सांगण्याची जी कौशल्य आहे, कथा सांगण्याचं कौशल्य, येस. हे खूप चांगलं आहे. अगदीच. त्यांच्या फ्लो जो आहे ना, कथेचा फ्लो हो. हा खूप सुंदर आलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पोलीस ऑफिसर म्हणून आमचं कसं असतं, की पटापट हे एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर जातो. ह्याला हा विक्टिम झाला, नंतर मग हो. आरोपी मिळाला, मग आम्ही पुरावे घेतले, मग म्हणजे ह्याला आमच्या दृष्टीने ते टप्पा पूर्ण होणं असं पटपट उड्या मारत आम्ही सांगत जातो. बरोबर. पण स्टोरी टेलिंग ही एक वेगळं कौशल्य आहे आणि ते रंगवत नेताना एका फ्लोमध्ये येणं, सलग वाटत राहणं, ऐकणाऱ्याला आपण स्वतः त्याच्यामध्ये विक्टिम आहोत असं वाटणं, हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते ह्या पुस्तकामध्ये खूप सुंदर साधलेलं आहे. कारण साबळे सरांचा अनुभव आणि कौशल्य त्यासाठी उपयोगी पडलेलं आहे. अगदीच. म्हणजे साबळेंनी आत्ता बोलताना फिरोजाबाद, यूपी याचा उल्लेख केला. जमतारा ही सीरीज पण मी बघितलेली आहे. तर अशी काही हॉट बेट्स आहेत सायबर क्राईमचे असं म्हणतात. तर सायबर क्राईमच्या केसेसचा तपास हा गुंतागुंतीचा म्हणूनच ठरतो का? आणि परराज्यातल्या किंवा परदेशातल्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलीस म्हणून तुम्हाला खरंच यश येतं का? चांगला प्रश्न आहे, इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या आमच्या पोलिसांसमोर जे चॅलेंजेस आहेत ना, त्याच्यामध्ये एक आहे ऑपरेशनल चॅलेंज, दुसरं आहे लीगल चॅलेंज, तिसरं आहे टेक्निकल चॅलेंज. त्याच्यात टेक्निकल चॅलेंज जेवढं वाटतं तेवढं नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की सायबर क्राईम खूप टेक्निकल असतो आणि त्याला शोधण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीचं मोठं चॅलेंज पोलिसांसमोर असेल. तसं नसतं. पोलिसांना मुख्यतः ऑपरेशनल चॅलेंज आहेत. ऑपरेशनल चॅलेंज म्हणजे मॅनपॉवर कमी असणं, आम्हाला तपासाकरता अधिकार कमी असणं, परराज्यामध्ये, परराष्ट्रामध्ये जावं लागणं आणि त्याच्यासाठी कायदे सक्षम नसणं. इव्हन अनेक गोष्टींसाठी पोलीस हतबल होतात. तो एक साधं उदाहरण सांगतो, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सिम जे आहेत, गुन्हेगारांकडे 20-20 हजार सिम सापडतात. त्यांना सहज सिम उपलब्ध होत आहेत. हे सिम का बरं त्यांचे बंद होत नाहीत? बरोबर. इतकं अगदीच. कोणालाही वाटू शकतं, समजू शकतं. तसंच आम्हालाही वाटतं, की गुन्हेगारांचे सिम इतके सहज का उपलब्ध होत आहेत? ते का बंद होत नाहीत? पण हे बंद करणं किंवा बंद होणं याच्यासाठी आम्हाला मर्यादा आहेत. हे आमच्या हातामध्ये नाही, की गुन्हेगारांना सिम कोणी देऊ नये किंवा देण्याच्या अगोदर व्हेरिफिकेशन व्हावं. पोलिसांकडे रिपोर्ट आल्यानंतर तरी ते सिम बंद व्हावं. पण ते पण होत नाही. तसंच बँक अकाउंट्स आहेत. एकेका आपल्याकडे काही चांगल्या भावनेने आपण सर्वसामान्यांपर्यंत लोकांना बँक अकाउंट्स असावे, त्यांना डायरेक्ट मदत यावी, याच्यासाठी गरज आहे का नाही हे न बघता त्यांना बँक अकाउंट्स ओपन करून देतोय आणि बँक अकाउंट्स ओपन केल्यानंतर त्यांना वेलकम किटमध्ये सगळ्याच सुविधा देतोय. त्यांना ऑनलाईन देतोय, UPI देतोय, अनेक सगळ्या सुविधा देतोय, चेकबुक देतोय. ते बँक अकाउंट तो स्वतः वापरतोय का नाही, त्याला गरज आहे का नाही, हे न बघता बँक अकाउंट देतात आणि लोक ते ₹500 विकून टाकतात गुन्हेगारांना. तर अशी चॅलेंजेस पोलिसांसमोर मोठी आहेत.
ऑपरेशनल चॅलेंज आहेत, लीगल चॅलेंज आहेत. आमच्याकडे आत्ता जो आय-टी ॲक्ट आहे, हा बेसिकली सिव्हिल नेचर ॲक्ट आहे. म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून तयार केलेला तो कायदा नाही आहे, पिनल कोड नाही आहे. तो ऑनलाईन व्यवहारांमध्ये जर वाद झाला, तर तो वाद कोर्टाने कसा सोडवावा, अशा दिवाणी स्वरूपाच्या वादाला उत्तर म्हणून आय-टी ॲक्टची निर्मिती झाली. मूळ कायदा 2000 साली झाला, तेव्हा फक्त 3 कलम हे दखलपात्र होते, म्हणजे पोलिसांनी हस्तक्षेप करावे असे. कलम 65, 66 आणि 67. नंतर आपण 2008 मध्ये त्याच्यात परत ठिगळं लावली आणि त्याच्यात अमेंडमेंट केली आणि त्याच्यामध्ये काही गुन्हे ॲड केले. तर असं काय म्हणतात, वरवरचे दुरुस्त्या करून आपण सायबर गुन्हे रोखू शकत नाही. आजही प्रायव्हसीसाठी कायदा नाही, डेटा प्रोटेक्शनसाठी कायदा नाही. बिल दिलेलं आहेत, पण ते कायद्यात रूपांतर होतील आणि अंमलबजावणी होईल तोपर्यंत आपलं नुकसान खूप होतं आहे. बरोबर. कारण रोजच्या खरंच आहे पेपरमध्ये रोज आपल्याला रकान्याच्या रकाने दिसतायत या बातम्यांचे. त्याच्यामुळे तुम्ही आत्ता सांगितलेत हे मुद्दे सगळे खूप महत्त्वाचे आहेत. कायद्यात बदल हे व्हायला पाहिजेत आणि ठराविक नवीन कायदे हे लवकरात लवकर आले पाहिजेत. मला खात्री आहे, की तुम्ही दोघांनी पण जे आत्ता इनपुट शेअर केले आणि आपण या पुस्तकातलंही काही प्रकरणं जाणून घेतली, ऐकली, तर यांनी नक्कीच आपल्या श्रोत्यांना खूप इनपुट्स मिळालेले असतील. आणि हे पुस्तक मी वाचलेलं आहे, तर हे नुसतं एकदा वाचून खाली ठेवण्यासारखं नाही आहे, तर संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे. त्यामुळे त्या पुस्तकाची लिंक आपण या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. सगळ्या श्रोत्यांना अपील आहे, की हे नक्की तुम्ही आवर्जून घ्या. तुम्हाला घरपोच मिळेल या लिंकवर क्लिक करून. आणि बाकी हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याचाही फीडबॅक आम्हाला नक्की द्या. एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांनी नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा आपला पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर पॉडकास्ट ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.